राधिकाज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका व बाजूला जे बेलचं बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करा। म्हणजे आज मी तुम्हाला दाखवणार आहे आवळ्याचं लोणचं। आता सध्या आवळ्यांचा सीजन असल्यामुळे आपण आवळ्याचं लोणचं पाहणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य आहे आवळे 1 किलो, धने 1 वाटी, मोहरीची डाळ आहे जी अर्धा पाव घेतलेली आहे, अर्धी वाटी बडीशेप, 1 वाटी मीठ, अर्धी वाटी साखर, या बदल्यात तुम्ही गुळही घेऊ शकता, 2 चमचे तिखट घेतलेला आहे, थोडासा मोठा चमचा, आणि 1 चमचा हळद घेतलेली आहे, 12 लवंगा, 12 मिरे, 8 ते 9 वेलची, आणि हे कापूर चिनी आहे, याही 12 घेतलेल्या आहेत। सगळ्यात आधी आपण आवळे वाफवायला ठेवणार आहोत। आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्यावरती गाळणी ठेवायची आणि हे आवळे ठेवायचे आहेत। हे आवळे आपल्याला एवढे वाफवायचे आहेत की त्यातून बी जी आहे ती वेगळी निघेल। अगदीच वेगळी निघत नाही, ती थोडीशी या ज्या खापा आहेत त्या वेगळ्या निघायला सुरुवात होतात इथून मधून। आवळ्याचे तसे पाहिले तर अनेक फायदे आहेत, त्यामुळे हे लोणचं खाणं। आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत। आपले आवळे तयार होत आहेत, तोपर्यंत आपण मसाले वाटून घेऊया। धने, बडीशेप हे सगळं आपल्याला वेगवेगळं वाटायचं आहे। आता आपण हे सगळे जे मसाले आहेत ते वाटून घेणार आहोत। हे सगळे मसाले वेगवेगळे वाटायचे आहेत। यामध्ये ही जी मोहरीची डाळ घेतलेली आहे ती अगदी कमी फिरवायची आहे, ती मी तुम्हाला दाखवते। त्यानंतर हे मसाले आणि बडीशेप एकत्र वाटली तरी चालेल। आपण मसाला वाटण्याच्या आधी तेल गरम करायला ठेवूयात। आपल्याला अर्धा किलो तेल घ्यायचं आहे, तेही शेंगदाणा तेल घ्यायचं आहे। आपण हे तेल गरम होतंय तोपर्यंत आपले मसाले वाटून घेऊयात। आता आपले हे मसाले वाटून झालेले आहेत। हे धने पाहू शकता तुम्ही कसे जाडसर बारीक दळलेले आहेत। त्यानंतर ही मोहरीची डाळही तशी जाडसर बारीक दळलेली आहे। हे बडीशेप, वेलदोडे सगळं बारीक दळलेलं आहे, जाडसर बारीक असं। आता आपण हे तेल पूर्ण धूर निघेपर्यंत आपल्याला तापवायचं आहे, एकदम कडक करायचं आहे। आपले आवळे वाफत आहे तोपर्यंत आपलं तेलही गरम होतं आणि मसाला पूर्ण तयार होणार आहे। अजून आपले हे आवळे झालेले नाहीयेत, त्यावर आपण पुन्हा झाकण ठेवून घेणार आहोत। आणि आवळ्याला फक्त फळ म्हणून नाही तर औषधी म्हणून बघण्याची गरज आहे। यामध्ये विटॅमिन। आपलं तेल गरम झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय कशा वाफा निघतायत यातून। आता आपण थोडं थोडं तेल करून या मसाल्यांवरती घालणार आहोत। गॅस आपला बंद करायचा नाहीये, बारीक फ्लेम ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने हा मसाला भाजून घ्यायचा आहे। थोडं थोडं तेल त्यावर घालायचं आहे, आपला मसाला व्यवस्थित भाजून होतोय। आवळ्याचे बरेचसे फायदे आहेत, त्यामध्ये विटॅमिन सी, त्यासोबतच ए बी, पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम आणि फायबर असतं। पोटाचे कोणतेही आजार असो किंवा हृदयाचे आजार असो यावरती आवळा उपयोगी आहे। त्यासोबतच याच्याने हाडही मजबूत होतात। आणि हे लोणचं जे आहे ते 12ही महिने टिकतं। असं नाहीये की तुम्ही बनवलं म्हणून लगेच खाल्लं गेलं पाहिजे। 12 महिने 13 महिने अतिशय उत्तम प्रकारे टिकतं। फक्त एवढंच आहे की यामध्ये तेल वरपर्यंत असलं पाहिजे, म्हणजे ते खराब होत नाही। आणि यामध्ये विशेष म्हणजे आपल्याला विनेगर वगैरे घालण्याचीही आवश्यकता नसते। त्यावर आपण हे तेल यासाठी घालत आहोत की हे मसाले जे आहेत ते उत्तम प्रकारे एकत्र होणार आहेत। हा मसाला एकदम थंडगार होऊ द्यायचा आहे आणि मग यामध्ये आपल्याला आवळ्याच्या फोडी घालायच्या आहेत। यामध्ये आता आपण तिखट घालून घेऊयात। तिखट आपण आपल्या चवीनुसार सुद्धा घालू शकतो, म्हणजे ज्याला तिखट हवं आहे तो
किंवा मुलांच्या हिशोबाने कमीही घातलं तरी चालतं। आता यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत। हळद घालून झालेली आहे आपली। आता यामध्ये आपण मीठ घालूयात। आपलं मीठ घालून झालेलं आहे। आता आपण यामध्ये साखर घालणार आहोत। मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला की गूळ घालू शकतात ज्याला घालायचं आहे त्यांनी, तोही यावेळेसच घालायचा आहे जर तुम्हाला गूळ ऍड करायचा असेल तर। आता हे फॅन खाली अगदी थंडगार होऊ द्यायचं आहे आपल्याला, तोपर्यंत आपले आवळेही तयार होतात। आपला आवळा कसा झालेला आहे हे पाहण्यासाठी वाटीने असं दाबून पाहायचंय झालाय की नाही। फोडी याच्या पूर्ण वेगळ्या होत आहेत, म्हणजे आपला हा आवळा झालेला आहे। आपण आता गॅस बंद करून घेऊयात आणि हे आवळे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात थंड होण्यासाठी। वाटी घेऊन हे गरम असतानाच आपण असे फोडून घ्यायचेत, म्हणजे अगदी सहजपणे ते वेगळे होतात। ह्यातलं हे खराब जे झालेलं असेल ते काढून घ्यायचंय बाजूला, ते आपल्याला यामध्ये घालायचं नाहीये। जर तुम्ही हाताने काढायला गेले तर त्याचा त्रास होऊ शकतो गरम असल्यामुळे। हे जे वाफवलेले आवळे आहेत याच्या फोडीही अशाच्या अशा राहतात शेवटपर्यंत, त्या नरम पडत नाहीत किंवा तुटतही नाहीत। आणि जर कच्च्या आवळ्यांच्या बाबतीत जर म्हणाल की कच्च्या आवळ्यांचं लोणचं घालता येत नाही का, तर ते घालता येतं, परंतु याचा जो रंग आहे वाफवलेल्या याचा, त्याचा रंग बदलत नाही, अतिशय सुंदर असा रंग येतो आणि त्याच्यातलं जे विटॅमिन आहे तेही कमी होत नाही। त्यामुळे आपण हे वाफवून घेतलेले आहेत आणि त्याचं लोणचं घालत आहोत। अशा पद्धतीने आपल्या ह्या फोडी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत। अगदी सहजपणे त्या वेगळ्या होतात वाफवल्यामुळे आणि थंडगार करून घ्यायच्या आहेत। त्यासोबतच आपला मसालाही थंड होतोय, तो थंड झाला की पुढची प्रोसेस आपण करणार आहोत। आपला हा मसाला अतिशय थंड झालेला आहे। हा थंड झाल्यानंतरच यामध्ये आपण या फोडी ऍड करायच्या आहेत, म्हणजे लोणचं जे आहे ते टिकून राहतं। आणि जर तुम्हाला हा मसाला थोडासा जास्त वाटत असेल तर तुम्ही तो काढून ठेवू शकता। त्यामध्ये लिंबू, मिरची असं सगळं एकत्र करून तात्पुरतं लोणचं खाऊ शकता। फक्त आवळ्यामध्ये इतर काहीही ऍड करायचं नाहीये, हे फक्त स्पेशल आवळ्याचंच राहिलं पाहिजे। आपला हलवून झालेलं आहे, पण आपण एक 15 ते 20 मिनिटं असंच ठेवून नंतर आपण हे बरणीमध्ये भरणार आहेत। त्याचं 2 ते 3 दिवसामध्ये साखर किंवा जे गूळ टाकलेलं असेल त्याचं पाणी होईल, मिठाचं पाणी होईल आणि त्याला पाणी सुटेल, त्यामुळे ते टिकण्यासाठीही उत्तम होतं। जर तेल कमी वाटत असेल तर पुन्हा एकदम कडक करायचं जसं आपण मगाशी केलं होतं आणि यामध्ये घालायचं, म्हणजे आपलं लोणचं जे आहे ते वर्षभर टिकून राहतं। तेल बरणीत भरल्यानंतर एक आपल्या बोटाचं पेर एवढं तेल वरती राहिलं पाहिजे, म्हणजे त्याला बुरशी लागत नाही आणि ते खराब होत नाही। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरू नका आणि घरी नक्की ट्राय करा। माझ्या रेसिपीला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।